एवरीवन, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत क्लास 10 जॉमेट्री चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे. तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक आहे तो आहे डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. डिस्टन्स फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे. सपोज दिस इज अ नंबर लाईन. ही एक नंबर लाईन आहे. इथे क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे -4, पीचा कोऑर्डिनेट काय आहे -1, ओचा कोऑर्डिनेट काय 0 आणि आरचा कोऑर्डिनेट काय 4. ठीक आहे. आपण थोडं रिव्हिजन करूया कारण की लास्ट इयरला 9th स्टँडर्ड मध्ये पण आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर स्टडी केला होता. ठीक आहे. नाउ लेट अस फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईन वरती कुठल्याही दोन पॉइंट मधलं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर ते कशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. हियर द कोऑर्डिनेट ऑफ पी इज -1. बघा पीचा कोऑर्डिनेट काय आहे -1, क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे -5. यू कॅन सी दॅट क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे -5. तर जर आपल्याला पी आणि क्यू मधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल सो -1 आणि -5 तर यांच्यामधला ग्रेटर नंबर कुठला आहे तर -1 आणि -5 मधला ग्रेटर नंबर आहे -1. बघा 0च्या जवळ जेवढा पण नंबर असेल तेवढा तो काय असतो ग्रेटर असतो. निगेटिव्ह नंबरमध्ये 0च्या जवळ जितका पण नंबर असेल तो काय असतो ग्रेटर असतो. फॉर एक्झाम्पल -1 इज ग्रेटर दॅन -2, -2 इज ग्रेटर दॅन -3. म्हणजे 0च्या जवळ जेवढा नंबर असेल तेवढा निगेटिव्ह मध्ये तो काय असतो ग्रेटर असतो. सिमिलरली द -1 इज ग्रेटर दॅन -5. नाउ देअरफॉर डिस्टन्स ऑफ पॉइंट P and Q is equal to -1. तर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. सो -1 मायनस -5. नाउ -1 ॲज इट इज -1 काय झालं प्लस. नाउ 5 + 1 व्हॉट वी गेट 4 राईट. नाउ 4 युनिट. सो डिस्टन्स ऑफ PQ आपल्याला किती मिळाला आहे 4 युनिट. आपण चेक करूया बघा P आणि Q यांच्या दोघांतला डिफरन्स किती आहे डिस्टन्स किती आहे बघा 1 2 3 4 राईट. सो आपल्याला आन्सर किती मिळालंय 4 युनिट. म्हणजे फॉर्म्युला वाईज आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. ठीक आहे. सिमिलरली अजून एक आपण एक्झाम्पल बघूया ह्याचंच. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q. ठीक आहे. क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे -5 आणि आरचा कोऑर्डिनेट काय 4. बघा क्यूचा कोऑर्डिनेट -5 आणि आरचा कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. ठीक आहे. तर -4 आणि -5 आणि 4 यांच्यामधला ग्रेटर नंबर कुठला आहे 4. पॉझिटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. सो डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू ग्रेटर नंबर दॅट इज 4 मायनस -5. ना 4 -1 काय झाला प्लस. ना 4 + 5 इक्वल्स टू 9 युनिट. ठीक आहे. म्हणजे नंबर लाईन वरती आपल्याला कुठल्याही दोन पॉईंट मधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपला फॉर्म्युला काय ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. ठीक आहे. तर हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये पण बघितलं होतं. तर हे थोडंफार आपण 9th स्टँडर्डच रिव्हिजन केलेलं आहे. जर आता 10th स्टँडर्डमध्ये आपण काय शिकणार आहोत जर पॉईंट ऍक्सिस वरती असतील म्हणजे प्लेन वरती असेल XY या प्लेन वरती जर पॉईंट असतील म्हणजे X ऍक्सिस आणि Y ऍक्सिस या जर पॉईंट त्या ऍक्सिस वरती असतील तर त्या दोघांमध्ये डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. तर आपण पहिला बघूया की फॉर एक्झाम्पल दिस इज अन X ऍक्सिस अँड दिस इज अन Y ऍक्सिस. ठीक आहे. ही आपली काय आहे X ऍक्सिस आहे आणि ही आपली काय आहे Y ऍक्सिस आहे. तर X ऍक्सिस वरती आपले काही पॉइंट आहेत बघा पॉइंट A, पॉइंट B अँड पॉइंट C. ठीक आहे. तर A चे कोऑर्डिनेट काय आहे 2,3 बरोबर आहे. A चे आपले कोऑर्डिनेट काय आहे 2,3. म्हणजे कधीही आपण X ऍक्सिसचा पहिला कोऑर्डिनेट सांगतो आणि त्यानंतर Y ऍक्सिसचा. सो A चे आपले कोऑर्डिनेट आहे 2,3. B चा आपलं कोऑर्डिनेट काय बघा 2,2. तर B चे कोऑर्डिनेट काय 2,2. C चा आपला कोऑर्डिनेट काय बघा जर आपण लेफ्ट साइडला जातोय दॅट इज -2 अँड 2. तर आपल्या C चे कोऑर्डिनेट काय आहेत -2 अँड 2. म्हणजे X पहिला आपण सांगायचा असतो नेहमी आणि Y नंतर सांगायचा असतो. ठीक आहे. तर B चे कोऑर्डिनेट 2,2 आणि C चे कोऑर्डिनेट आपला -2,2. तर B आणि C या दोघांमधलं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्यावेळेस कसं फाइंड आउट करायचं आहे तर जे B चे कोऑर्डिनेट त्याला आपण काय म्हणायचं आहे X1 Y1. B च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणायचंय X1 Y1 आणि C च्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचंय X2 Y2. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन BC देन B चे कोऑर्डिनेट X1 Y1, C चे कोऑर्डिनेट काय X2 Y2. ठीक आहे. बघा युजिंग द सेम कन्सेप्ट वी कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन अ ऍक्सिस XY प्लेन. इफ द पॉइंट B and C, B चे कोऑर्डिनेट मानूया X1 Y1, C चे कोऑर्डिनेट X2 Y2 लाईज ऑन द प्लेन XY. बरोबर X ऍक्सिस आणि Y ऍक्सिस वरती हे पॉइंट आहेत. ठीक आहे.
बाय द डिस्टन्स फॉर्म्युला. तर त्यासाठी आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय बघा, डिस्टन्स BC इज इक्वल टू स्क्वेअर रूट, आपल्या कशामध्ये हा आहे स्क्वेअर रूटमध्ये, स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. तर आपला डिस्टन्स फॉर्म्युला हा आहे बघा, x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर BC मधला आता आपला x2 काय आहे बघा, आपण इथे दर्शवलंय बघा, x2 काय आहे -2 आणि आपला x1 काय आहे 2. तर आपण काय करणार आहे -2 -2 द होल स्क्वेअर, x2 मायनस x1 काय झालं -2 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, आपला y2 काय आहे 2 आणि आपला y1 काय आहे 1. सो 2 -2 द होल स्क्वेअर, -2 काय होणार आहे -4, तर -4 द होल स्क्वेअर प्लस 2 -2 किती झाला 0, सो 0 स्क्वेअर. ठीक आहे. तर -4चा आपला स्क्वेअर काय आहे 16, निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह, तर -4चा स्क्वेअर किती आहे 16, 0चा स्क्वेअर किती आहे 0, 16 प्लस 0 किती झाला 16, सो √16. आता स्क्वेअर रूट ऑफ 16 आपल्याला आन्सर मिळाला आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 16, तर √16 कशाचा स्क्वेअर आहे, तर 16 हा आपला कशाचा स्क्वेअर आहे 4चा. सो डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू वी गेट 4 युनिट. ओके. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.1. क्वेश्चन नंबर 1, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉइंट्स. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे, A 2,3 B 4,1. ठीक आहे. लेटेस्ट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A, लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A चा कोऑर्डिनेट आपण काय म्हणायचं आहे x1 y1 अँड कोऑर्डिनेट ऑफ B x2 y2. त्यानुसार आपला x1 काय होणार आहे 2, y1 काय होणार आहे 3, x2 इज इक्वल टू 4 अँड y2 इज इक्वल टू 1. ओके. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला, आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा, x2 आपला काय 4 मायनस x1 आपला काय 2, सो 4 मायनस 2 द होल स्क्वेअर प्लस y2 काय 1 मायनस y1 किती आहे 3, तर 1 मायनस 3 द होल स्क्वेअर. ठीक आहे. 4 मायनस 2 किती झाला 2 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 किती आहे -2, तो -2 स्क्वेअर. नाव 2चा स्क्वेअर किती आहे 4 प्लस -2चा स्क्वेअर पण किती आहे 4. नाव 4 प्लस 4 आपल्याला किती मिळाला 8. ठीक आहे. तर आपण 8ला अशा प्रकारे एक्सपांड करूया. 8 काय आहे 4 2 8. ठीक आहे. तर आपला 4 किती मिळाला 4 हा काय 4 कशाचा स्क्वेअर आहे आपला, तर 2चा, तर स्क्वेअर रूट ऑफ 4चा बाहेर काय आला 2, सो आतमध्ये काय राहिला √2. सो व्हॉट इज अवर डिस्टन्स, तर डिस्टन्स ऑफ AB आपल्याला किती मिळाला 2√2. ठीक आहे. त्याच्या प्रकारे जेव्हा आपण आपल्याला 2 पॉईंट्स दिले असतील तर त्याच्या आपल्याला काय लिहायचे कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2, त्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला 2√2. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 2 आहे P -5 7 Q -1 3. ठीक आहे. लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P चे कोऑर्डिनेटला आपण काय म्हणायचंय x1 y1 अँड Q ला काय म्हणायचंय x2 y2. सिन्स देअरफोर आपला x1 इज इक्वल टू काय मिळणार आहे -5, आपला x1 किती आहे -5, आपला y1 किती आहे 7, Q इज इक्वल टू Q मध्ये आपला x2 इज इक्वल टू किती आहे -1 आणि y2 इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला 3. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपला पुन्हा एकदा डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा आहे. डिस्टन्स PQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. स्क्वेअर रूट ऑफ x2 आपला काय -1, तर -1 मायनस -5 द होल स्क्वेअर प्लस 3 मायनस 7 द होल स्क्वेअर. y2ची आपण व्हॅल्यू टाकली, y1ची आपण व्हॅल्यू टाकली आणि त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. नाव -1 ॲज इट इज, -1 काय झाला प्लस, सो -1 प्लस 5 द होल स्क्वेअर प्लस 3 मायनस 7 किती झाला -4. बरोबर आहे. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आपण जर केला तर ग्रेटर नंबरची साईन काय आहे मायनस, सो -4 द होल स्क्वेअर. 5 मायनस 1 किती झाला 4, सो 4 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर ॲज इट इज. नाव 16, 4चा स्क्वेअर किती आहे 16 आणि -4चा स्क्वेअर पण किती आहे 16. नाव 16 प्लस 16 वी गेट 32. राईट. सो 32ला आपण एक्सपांड कशा प्रकारे केलं आहे 16 2 किती आहे 32. तर 16 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 4चा. बरोबर आहे. 16 स्क्वेअर कशाचा आहे 4चा. तर 16चा का बाहेर आला 4 आणि आतमध्ये काय राहिला √2. सो डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू 4√2. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ आपल्याला किती मिळालं आहे 4√2. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 3 काय आहे R इज इक्वल टू 0, -3, S इज इक्वल टू 0,
5/2. सो लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर, आरच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे, x1 y1 अँड एस x2 y2. ठीक आहे. देअरफॉर x1 इज इक्वल टू किती आहे 0, y1 इज इक्वल टू -3. ठीक आहे. नाव x2 इज इक्वल टू किती आहे 0 अँड y2 इज इक्वल टू किती आहे 5/2. ते आपल्याला लिहून घ्यायचंय. त्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला हे लिहिणं जरुरी आहे आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला प्रत्येक वेळेला आपल्याला मेन्शन करणं जरुरी आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर आपलं x2 काय आहे 0 मायनस x1 किती आहे 0, तो 0 - 0 द होल स्क्वेअर प्लस y2 आपलं काय 5/2 मायनस y1 आपलं काय -3. सो 5/2 मायनस ऑफ -3 द होल स्क्वेअर. 0 - 0 किती झाला 0 स्क्वेअर प्लस 5/2. आता इथे बघा मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो 5/2 प्लस 3 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर 0चा स्क्वेअर तर आपला 0च येणार आहे. तर 0 आपण लिहिला नाहीये. 5/2 प्लस 3 या मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याला कसं सॉल्व्ह करायचंय. 2 3 जा 6 आणि 6 प्लस 5 किती झाले 11. सो 11 आणि डिनॉमिनेटरला किती आहे 2, तो 11/2 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर 11चा स्क्वेअर किती आहे 121 आणि 2चा स्क्वेअर किती आहे 4. सो रूटमध्ये आपल्याला काय मिळालं 121/4. तर 121 कशाचा स्क्वेअर आहे 11 आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2. सो डिस्टन्स ऑफ आर एस आपल्याला किती मिळालाय 11/2. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. एल इन ब्रॅकेट 5, -8 आणि एमचं काय आहे -7 -3. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एल x1 y1 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एम x2 y2. ठीक आहे. तर कोऑर्डिनेट ऑफ एल ला आपण काय म्हणायचं x1 y1. तर x1 किती मिळाला 5 आणि y1 किती मिळाला -8. x2 इज इक्वल टू काय -7 अँड y2 इज इक्वल टू किती आहे -3. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. तर डिस्टन्स ऑफ LM, डिस्टन्स ऑफ LM इज इक्वल टू परत एकदा आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर x2 ची व्हॅल्यू किती आहे -7 मायनस ऑफ x1 ची व्हॅल्यू किती आहे -5 द होल स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू किती आहे -3 मायनस ॲज इट इज y1 ची व्हॅल्यू किती आहे -8 आणि पूर्ण ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर. ठीक आहे. नाव -7 -5 तो किती झाला -12 द होल स्क्वेअर प्लस -3 ॲज इट इज लिहिलाय. मायनस मायनस काय होणार आहे +8. सो -3 + 8 द होल स्क्वेअर. नाव -12चा स्क्वेअर किती आहे 144. निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज काय आहे पॉझिटिव्ह. तर 12 12 जा 144 प्लस 8 - 3 किती होणार आहे 5. तर 5चा स्क्वेअर किती आहे 25. नाव 144 + 25 दॅट इज इक्वल टू रूट 169. नाव 169 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 13चा. देअरफॉर डिस्टन्स LM इज इक्वल टू 13 युनिट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स ऑफ LM किती मिळालाय 13 युनिट. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 5 काय बघा. टी चे कोऑर्डिनेट काय आहेत -3 6 आणि आर चे कोऑर्डिनेट काय आहेत 9 -8. तर आपल्याला या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. अगेन लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी काय आहे x1 y1 आणि आर चे कोऑर्डिनेट काय आहेत x2 y2. नाव देअरफॉर x1 किती मिळालं आपल्याला -3, y1 किती मिळालं आहे 6. नाव x2 आपल्याला किती आहे 9 आणि y2 काय आहे -10. ठीक आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. तर आपण फॉर्म्युला इथे लिहून घेतला. ठीक आहे. त्यानंतर x2 आपला किती आहे 9 मायनस x1 आपला किती मिळाला आहे -3. तो 9 मायनस -3 द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे -10 मायनस y1 किती आहे 6 द अगेन -10 -6 द होल स्क्वेअर. ठीक आहे. नाव 9 मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो 9 + 3 द होल स्क्वेअर प्लस इथे -10 -6 अगेन मायनस मायनस काय होतो प्लस आणि साईन कोणती देतात मायनस. सो वी गेट -10 -6 -16 द होल स्क्वेअर. ठीक आहे. तर 9 + 3 आपला किती झाला 9 + 3 किती आहे 12. तर 12चा स्क्वेअर किती आहे 144 प्लस 16चा स्क्वेअर किती आहे 256. नाव 154 + 256 इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं 400. ठीक आहे. तर 400 कशाचा स्क्वेअर आहे 20. सो डिस्टन्स ऑफ TR इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला 20. आवर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. W चे कोऑर्डिनेट आहेत -7/2, 4. X चे कोऑर्डिनेट आहेत 11,4. नाव लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट W ला काय म्हणायचं x1 y1 अँड दॅट ऑफ द x ला काय म्हणायचं x2 y2. नाव x1 आपल्याला किती मिळालं -7/2, y1 किती मिळालं आहे 4. नाव x2 इज इक्वल टू काय 11 आणि y2 इज इक्वल टू आपला किती आहे 4. नाव अगेन बाय द डिस्टन्स फॉर्म्युला.
डिस्टन्स ऑफ डब्ल्यू एक्स. ठीक आहे, डब्ल्यू एक्सचं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, पुन्हा एकदा आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. बघा प्रत्येक वेळेला आपण फॉर्म्युला का लिहितो, जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस सेट कराल तेव्हा तुम्ही तो फॉर्म्युला लिहित चला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर काय होतं, फॉर्म्युल्याची आपल्याला थरली प्रॅक्टिस होते. आपण एक्झामला ह्याच्यामधलं कुठलं तरी एकच गणित आपल्याला येणार आहे, कुठलं तरी एकच सम येणार आहे, तर त्यावेळेला परफेक्टली तुम्हाला फॉर्म्युला लिहिणं जरुरी आहे. आणि ते फॉर्म्युला तुम्हाला आठवण्यासाठी तुम्ही त्या फॉर्म्युला जेवढ्या वेळा लिहाल तेवढ्या फॉर्म्युल्याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तो तुम्हाला आठवणीत राहील. तर x2 आपला किती आहे 11 मायनस x1 आपला किती आहे -7/2 द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 मायनस y1 किती आहे 4. सो 4 - 4 द होल स्क्वेअर. नाव 11 मायनस मायनस काय झाला प्लस 7/2 द होल स्क्वेअर प्लस 4 - 4 किती झाला 0. सो 0 स्क्वेअर. नाव इथे पुन्हा आपल्याला काय मिळालंय मिक्स फ्रॅक्शन. 11 2 जा 22, 22 प्लस 7 दॅट इज इक्वल टू 29/2 द होल स्क्वेअर आणि 0चा स्क्वेअर तर 0 आहे. नाव 29चा स्क्वेअर किती आहे 841 आणि 2चा स्क्वेअर किती आहे 4. ठीक आहे, तर अगेन 841 हा कशाचा स्क्वेअर आहे आपला 29 आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ डब्ल्यू एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं 29/2. तर प्रत्येक वेळेला आपल्याला काय दिले 2 पॉईंट दिलेत आणि त्यामधले आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. ना 5.1 मधला आपला जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो काय आहे बघा, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. जे गिवन 3 पॉइंट आहेत ते कोलिनियर आहेत का. कोलिनियर या शब्दाचा अर्थ आहे एकरेषीय, एका रेषेमध्ये आहेत का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याची एक कंडिशन आहे बघा, इफ द सम ऑफ द एनी टू डिस्टन्स ऑफ डिस्टन्स ए बी डिस्टन्स बी सी अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू द थर्ड. म्हणजे दोघांचा डिस्टन्स चा प्लस केला तर तो इक्वल्स टू काय आला पाहिजे थर्ड. ठीक आहे, इफ द सम ऑफ द एनी टू डिस्टन्सेस फॉर एक्झाम्पल डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू किती आला पाहिजे डिस्टन्स ए सी. तर ते पॉईंट देन द 3 पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. ठीक आहे, दोघांचा सम काय आला पाहिजे तिसरा आला पाहिजे. तर तो काय असणार आहे पॉईंट काय असणार आहेत कोलिनियर असणार आहे. ते गिवन 3 पॉईंट काय असणार आहेत कोलिनियर असणार आहेत. ठीक आहे, नाव आपल्याला 3 पॉईंट दिलेत बघा ए बी आणि सी. तर आपल्याला सगळ्यात पहिला त्याच्यासाठी डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड आउट करायचं आहे. लेट द कोऑर्डिनेट ऑफ ए -3,2 हा काय म्हणूया x1 y1 आणि कोऑर्डिनेट ऑफ बी जे दिले आहेत बघा 2, -5 त्याला काय म्हणूया x2 y2. ठीक आहे, सिमिलरली आपला डिस्टन्स फॉर्म्युला इथे पण यूज करायचा आहे. डिस्टन्स ए बी आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर x2 आपला काय 2 - 1 द होल स्क्वेअर प्लस y2 आपला काय -5 मायनस y1 किती आहे -3. सो ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. नाव 2 - 1 किती आहे 1 बरोबर आहे. सो 1 स्क्वेअर प्लस -5 ॲज इट इज मायनस काय झाला प्लस. सो +3. सो -5 + 3 द होल स्क्वेअर. नाव 1चा स्क्वेअर किती आहे आपला 1 प्लस -5 + 3 किती झाला -5 + 3 किती आहे -2. सो -2चा स्क्वेअर किती आहे 4. सो 1 + 4 किती झाला 5. तो डिस्टन्स ऑफ ए बी आपला किती मिळाला √5. बघा रूटमधून बाहेर नाही काढू शकत कारण की 5 कशाचाही स्क्वेअर नाहीये. सो आपला डिस्टन्स ए बी काय √5. त्याला आपण काय देऊया इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण डिस्टन्स ए बी फाइंड आउट केला त्याचप्रमाणे आपल्याला फाइंड आउट करायचा डिस्टन्स बी सी. सो नाव कोऑर्डिनेट ऑफ बी ला आपण काय म्हणूया x1 y1 आणि कोऑर्डिनेट ऑफ सी ला आपण काय म्हणूया x2 y2. ठीक आहे, नाव बाय द डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ बी सी आपला फॉर्म्युला काय होता x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. तर इथे आपला x2 काय बघा -4. सो -4 -2 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर दॅट इज 7 -5 द होल स्क्वेअर. न -4 -2 तो किती झाला -6. ठीक आहे, -4 -2 किती झाला -6 द होल स्क्वेअर प्लस 7 -1 काय होणार आहे प्लस. सो 7 + 5 द होल स्क्वेअर. -6चा स्क्वेअर किती आहे 36 प्लस 7 + 5 किती झाला 12. सो 12चा स्क्वेअर किती आहे 144. नाव 36 + 144 दॅट इज इक्वल टू 180. सो इज इक्वल टू किती मिळाला √180 इज इक्वल टू स्क्वेअर रूट. आता 180चं आपल्याला एक्सपान्शन करावं लागेल. तर 180चं काय करणार आहे 36 5 किती आहे 180. तर 36 कशाचा स्क्वेअर आहे तर 6चा. तर आपला आन्सर काय आला 6 आणि इथे रूटमध्ये काय 5. सो डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 6 √5. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, तर ज्याप्रमाणे आपण ए बी बी सी फाइंड आउट केलं त्याचप्रमाणे आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं आहे ए सी. नाव द कोऑर्डिनेट ऑफ ए x1 y1 आणि कोऑर्डिनेट ऑफ सी ला काय म्हणायचं आहे x2 y2. बाय द डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए सी काय आहे
तोच आपला फॉर्म्युला आहे x2 स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आपला x2 इथे आपला x2 काय आहे बघा -4, तर -4 - 1 द होल स्क्वेअर प्लस 7 - 3 द होल स्क्वेअर. -4 - 1 किती होणार आहे -5 द होल स्क्वेअर प्लस 7 मायनस काय झालं आपला प्लस, सो 7 + 3 द होल स्क्वेअर. -5 चा स्क्वेअर किती आहे 25, 7 + 3 किती झाला 10, सो 10 चा स्क्वेअर किती आहे 100. नाव 100 + 25 किती झाला 125, सो रूट 125 याला एक्सपांड केलं 125 काय 25 5 चा. ठीक आहे, तर 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा, सो 5 आणि अंडर रूट मध्ये काय आहे 5, सो 5√5 हा काय मिळाला डिस्टन्स ऑफ AC. ठीक आहे, ह्याला आपण इक्वेशन काय देऊया 3. नाव फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 आपलं इक्वेशन 1 त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स ऑफ AB किती मिळाला आहे √5. ठीक आहे, प्लस डिस्टन्स ऑफ आपल्याला AC किती मिळाला आहे 5√5. तर 5 इथे काहीच नाही म्हणजे इथे काय 1, सो 1√5 प्लस 5√5 दॅट इज इक्वल टू किती मिळाला 6√5 आणि 6√5 आपल्याला काय मिळालं डिस्टन्स ऑफ BC. देअरफॉर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं डिस्टन्स BC. म्हणजे दोघांचं सम डिस्टन्स ऑफ 2 साइड्सचं सम आपल्याला किती मिळालं डिस्टन्स ऑफ थर्ड. बरोबर आहे, तर त्याप्रमाणे देअरफॉर द पॉइंट ABC आर कोलिनियर. कळलं तुम्हाला बघा 3 आपण डिस्टन्सेस काढले, डिस्टन्स AB काढला, त्यानंतर डिस्टन्स BC काढला आणि त्यानंतर डिस्टन्स AC काढला. तर जर आपण डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स जर आपण AC करतोय दॅट इज 1√5 प्लस 5√5 इक्वल्स टू आपल्याला किती मिळालं 6√5 आणि 6√5 आपलं म्हणजेच काय आहे डिस्टन्स ऑफ BC आहे. म्हणजे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं डिस्टन्स ऑफ BC अँड देअरफॉर द पॉइंट ABC आर कोलिनियर. ठीक आहे, इथे आपला आन्सर संपतंय. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, याच्यामध्ये पण 3 पॉईंट आपल्याला गिव्हन आहेत. L चे कोऑर्डिनेट -2, 3, M चे कोऑर्डिनेट काय 1, -3 आणि N चे कोऑर्डिनेट काय 5, 4. सगळ्यात पहिलं आपल्याला कशाचा डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ LM. तर L च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणूया x1 y1. बरोबर आहे, L च्या कोऑर्डिनेटला आपण म्हणूया x1 y1 आणि M च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणूया x2 y2. नाव बाय द डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ LM परत एकदा आपण फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर x2 आपलं काय 1 मायनस x1 किती आहे -2 दिस इज द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे -3 आणि मायनस y1 किती आहे 3, सो -3 - 3 द होल स्क्वेअर. नाव 1 मायनस काय झाला प्लस, सो 1 + 2 द होल स्क्वेअर प्लस -3 किती झाला -6 द होल स्क्वेअर. 1 + 2 किती आहे 3, सो 3 स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर किती आहे 36, 3 चा स्क्वेअर किती आहे 9, सो 9 + 36. ठीक आहे, ह्याला आपण एक्सपांड करूया. तो किती मिळाला बघा √45, सो 9 + 36 इज इक्वल टू √45. तर √45चं एक्सपान्शन काय येणार आहे 9 × 5, 9 5 = 45. बघा आपण कुठल्याही नंबरचं जेव्हा एक्सपान्शन करतोय तर एक्सपान्शन अशा प्रकारे करायचं आहे की त्यातील एक नंबर कुठल्या तरी एका नंबरचा स्क्वेअर पाहिजे आणि दुसरा नंबर तर सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल 9 × 5, तो 9 हा कशाचा स्क्वेअर आहे 3 चा, सो 9 × 5 किती झाला 9 चा स्क्वेअर, 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 आणि रूटमध्ये काय राहिला 5. सो डिस्टन्स ऑफ LM इज इक्वल टू किती आहे मला 3√5. नाउ दिस इज अवर इक्वेशन 1. ठीक आहे, तर जसं आपण डिस्टन्स ऑफ LM फाइंड आउट केला त्याचप्रमाणे आता डिस्टन्स कशाचा फाइंड आउट करायचा आहे MN. ठीक आहे, तर आता M च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणूया x1 y1 आणि N च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणूया x2 y2. बरोबर आहे, जसं बघा आता मला डिस्टन्स LM फाइंड आउट करायचा होता तेव्हा मी L ला काय म्हटलं x1 y1 आणि M ला काय म्हटलंय x2 y2. आता जर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे MN हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे तर M च्या कोऑर्डिनेटला काय म्हणणार x1 y1 आणि N च्या कोऑर्डिनेटला काय म्हणणार x2 y2. ठीक आहे, त्यानंतर डिस्टन्स ऑफ MN इज इक्वल टू परत आपला फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. ओके, नाव x2 आपला किती आहे 5, सो 5 - 1 द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 मायनस y1 आपला किती आहे -3, सो 4 -3 द होल स्क्वेअर. नाव 5 - 1 आपला किती आहे 4, सो 4 स्क्वेअर प्लस 4 मायनस आपला काय झाला प्लस, सो 4 + 3 किती झाला 7, सो 7 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती आहे 16 आणि 7 चा स्क्वेअर किती आहे 49. ठीक आहे, तर 16 + 49 दॅट इज डिस्टन्स ऑफ MN इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला स्क्वेअर रूट ऑफ 65. ठीक आहे, तर डिस्टन्स MN मिळाला स्क्वेअर रूट ऑफ 65. ठीक आहे, सिमिलरली ज्याप्रमाणे आपण काढला डिस्टन्स ऑफ LM त्याच्यानंतर आपण काढला डिस्टन्स ऑफ MN, त्याचप्रमाणे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ LN. LN चा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी
एलच्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणलं x1 y1 आणि एनच्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणायचंय x2 y2. ठीक आहे. सो डिस्टन्स फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहिला. त्यानंतर x2 आपला किती आहे 5 मायनस x1 आपला किती आहे -2. सो 5 मायनस ऑफ -2 द होल स्क्वेअर प्लस y2 आपला किती आहे 4 -3. सो 4 - 3 द होल स्क्वेअर. नाव मायनस मायनस काय होतो प्लस. सो 5 + 2 किती झाला 7 स्क्वेअर प्लस 4 - 3 किती आहे 1. सो 1 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर किती आहे 49. सो 49 + 1 तो आपला किती मिळाला आहे √50. ठीक आहे. √50ला आपण कशा प्रकारे एक्सपांड केलंय 25 2 जा 50 इज इक्वल टू काय 25 2 जा. नाव 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा. सो वी गेट 5√2. सो हा आपल्याला इक्वेशन 3 किती मिळालाय 5√2. ठीक आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 बघा आपल्याला दिसेल की आपल्याला एलएनचा आन्सर किती मिळालाय डिस्टन्स किती मिळालाय 5√2. सिमिलरली आपल्याला डिस्टन्स ऑफ LM किती मिळालाय 3√5. त्यानंतर डिस्टन्स ऑफ MN किती मिळालाय √65. ठीक आहे. आणि डिस्टन्स ऑफ LN आपल्याला किती मिळालंय 5√2. म्हणजे कुठल्याही दोघांचा सम हा आपल्याला थर्ड आन्सर येत नाहीये. देअरफोर त्यानुसार आपण काय लिहू शकतो सम ऑफ द टू साइड इज नॉट इक्वल टू द थर्ड साइड अँड देअरफोर पॉइंट LMN आर नॉट कोलिनियर. कुठल्याही दोघांचं प्लस हे आपल्याला थर्ड साइड येत नाहीये. देअरफोर LMN आर नॉट अ कोलिनियर पॉइंट. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा आरचे कोऑर्डिनेट काय 0,3, डीचे कोऑर्डिनेट काय 2,1 आणि एसचा कोऑर्डिनेट काय 3,-1. तर सगळ्यात पहिला आपण काय करणार आहे डिस्टन्स ऑफ RD. त्याच्यामध्ये आरच्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x1 y1, डीच्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x2 y2. पुन्हा एकदा आपल्याला काय लिहायचंय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ऑफ RD इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. आपला y1 आहे y1 द होल स्क्वेअर. नाव x2 आपला किती आहे 2 मायनस x1 आपला किती आहे 0. सो 2 - 0 द होल स्क्वेअर प्लस y2 आपला किती आहे 1 आणि y1 किती आहे 3. सो 1 - 3 द होल स्क्वेअर. नाव 2 - 0 किती झाला 2. सो 2 स्क्वेअर प्लस 1 - 3 किती आहे -2. सो -2 स्क्वेअर. नाव 2चा आपला स्क्वेअर किती आहे 2चा स्क्वेअर किती आहे 4 प्लस -2चा स्क्वेअर पण किती आहे 4. सो 4 + 4 वी गेट 8. ठीक आहे. तर 8ला आपण एक्सपांड करूया. 8 इज इक्वल टू काय 4 2 जा. बरोबर आहे. 4 2 जा किती आहे 8 आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. सो 2√2. सो आपल्याला इक्वेशन डिस्टन्स ऑफ RD 2√2 हा आपल्याला काय मिळाला इक्वेशन 1. सिमिलरली आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ DS. ठीक आहे. DSचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा जसं त्याप्रमाणे पण RD. सो डीच्या कोऑर्डिनेटला आपण आता काय म्हणूया x1 y1 आणि एक्सच्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x2 y2. ठीक आहे. नाव बाय द डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ DS इज इक्वल टू आपण काय लिहिला फॉर्म्युला. त्यानंतर आपला x2 किती आहे 3. सो 3 - 2 द होल स्क्वेअर प्लस आपला फॉर्म्युला काय y2 - y1. सो y2 - y1 -1 -1 द होल स्क्वेअर. नाव 3 - 2 किती आहे 1 स्क्वेअर प्लस -1 - 1 किती झाला -2 द होल स्क्वेअर. सो 1 प्लस -2चा स्क्वेअर किती आहे 4. सो 1 + 4 किती झाला 5. सो डिस्टन्स ऑफ DS इज इक्वल टू काय √5. बघा रूट लिहायला कधीही विसरू नका. हा 1 + 4 किती आहे √5. नाव दिस इज अवर इक्वेशन 2. ओके. ज्याप्रमाणे आपण DS आता फाइंड आउट केला. लास्टली आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ RS. नाव द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट RS. आरच्या कोऑर्डिनेटला काय म्हणूया x1 y1 आणि एसच्या कोऑर्डिनेटला काय म्हणूया x2 y2. ठीक आहे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहिला. देअरफॉर आपल्याला काय मिळालंय x2 किती आहे 3 मायनस x1 किती आहे 0. सो 3 - 0 द होल स्क्वेअर प्लस y2 आपला किती आहे -1 आणि y1 किती आहे 3. सो -1 - 3 द होल स्क्वेअर. नाव 3 - 0 किती झाला 3. सो 3 स्क्वेअर प्लस -1 - 3 किती होणार आहे -4. सो -4 द होल स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती आहे 9 आणि -4चा स्क्वेअर किती आहे 16. नाव 9 + 16 वी गेट √25. बरोबर आहे. सो 25 हा कशाचा स्क्वेअर आहे 5चा. सो डिस्टन्स ऑफ RS इज इक्वल टू मला किती मिळाला 5. नाव दिस इज माय इक्वेशन 3. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसेल फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 सम ऑफ द टू साइड. बघा आपल्याला डिस्टन्स RS किती मिळालाय 5. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स DS किती मिळालाय √5 आणि डिस्टन्स RD आपल्याला किती मिळालाय 2√2. सो वी कॅन राईट डाऊन सम ऑफ द टू साइड इज नॉट इक्वल टू द थर्ड साइड. कुठलाही दोघांचं सम हे तिसरा इज इक्वल टू थर्ड साइड नाहीये अँड देअरफोर RDS आर नॉट अ कोलिनियर पॉइंट. ठीक आहे. तर हे तिन्ही गिवन जे पॉइंट आहेत ते कोलिनियर नाही आहेत.
सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 4 काय बघा, पीचे कॉर्डिनेट काय आहेत -2,3, क्यूचं कॉर्डिनेट काय 1,2 आणि आरचे कॉर्डिनेट काय 4,1. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स ऑफ पी क्यू. तर पीचे कॉर्डिनेटला आपण काय म्हणायचं आहे x1 y1 आणि क्यूच्या कॉर्डिनेटला काय म्हणायचं आहे x2 y2. त्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर x2 आपला किती आहे 1 मायनस x1 किती आहे -2, सो 1 मायनस -2 द होल स्क्वेअर प्लस y2 आपला किती आहे 2 मायनस y1 आपला किती आहे 3, सो 2 मायनस 3 द होल स्क्वेअर. नाव मायनस मायनस काय आपला होणार आहे प्लस, सो 1 प्लस 2 किती झाला 3 स्क्वेअर प्लस 2 मायनस 3 दॅट इज -1 द होल स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती आहे 9 आणि 1चा स्क्वेअर किती आहे 1, सो 9 प्लस 1 आपल्याला किती मिळालं आहे √10. सो डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे √10. दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण डिस्टन्स पी क्यू फाइंड आउट केला त्याचप्रमाणे आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं डिस्टन्स ऑफ क्यू आर. सो क्यूचे कॉर्डिनेट काय आहेत x1 y1 आणि आरच्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणूया x2 y2. ठीक आहे, पुन्हा आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेतला आणि ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या सबस्टिट्यूट केला. जसा आपला फॉर्म्युला काय x2 मायनस x1, सो x2 मायनस x1 4 मायनस 1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 दॅट इज 1 मायनस 2 द होल स्क्वेअर. बरोबर आहे ना. 4 मायनस 1 किती आला 3 स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 किती आहे -1 स्क्वेअर. नाव 3चा स्क्वेअर किती आहे 9 आणि -1चा स्क्वेअर किती आहे 1. नाव 9 प्लस 1 किती झाला 10. ठीक आहे, तर हा आपल्याला डिस्टन्स ऑफ पी क्यू पण किती मिळाला √10 आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर पण आपल्याला किती मिळाला आहे √10. ठीक आहे, दिस इज अवर इक्वेशन 2. नाव त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स पी आर. सो पीचे कॉर्डिनेटला आपण काय म्हणूया x1 y1 आणि आरच्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणूया x2 y2. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे, त्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. x2 आपला काय 4, सो 4 मायनस ऑफ -2 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 दॅट इज 1 मायनस 3 द होल स्क्वेअर. नाव 4 मायनस मायनस काय होणार आहे प्लस, सो 4 प्लस 2 तो किती झाला 6 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 किती आला -2 द होल स्क्वेअर. सो 6चा स्क्वेअर किती आहे 36 प्लस -2चा स्क्वेअर किती आहे 4, सो वी गेट 36 प्लस 4. नाव 36 प्लस 4 किती मिळाला 40. तर 40ला आपण काय करायचं एक्सपांड करायचं आहे. 40 म्हणजेच काय 4 10चा आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा, सो वी गेट 2√10. सो डिस्टन्स ऑफ पी आर आपल्याला किती मिळालं, डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल टू 2√10 अँड नाव दिस इज अवर इक्वेशन 3. बघा आपल्याला पहिला डिस्टन्स किती मिळाला, डिस्टन्स ऑफ पी क्यू किती मिळाला आहे √10. बरोबर आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ क्यू आर आपल्याला किती मिळाला आहे √10 आणि लास्टली जो आपला डिस्टन्स पी आर आहे तो आपल्याला किती मिळाला आहे 2√10. म्हणजे √10 प्लस √10 जर आपण केलं √10 प्लस √10 किती होणार आहे 2√10 आणि हा पण आपल्याला किती मिळाला आहे 2√10. मग डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे डिस्टन्स ऑफ पी आर. So we can write down from equation 1, 2 and 3 √10 plus √10 that is equal to 2√10. 1 plus 1 किती झाला 2√10. Now √10 कशाचा आहे डिस्टन्स पी क्यू प्लस √10 कशाचा आहे डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 2√10 आपल्याला कशाचा आन्सर आला डिस्टन्स पी आर. द सम ऑफ द टू साइड इज इक्वल टू द थर्ड साइड अँड देअरफॉर द पॉइंट पी क्यू आर आर कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, आय होप की तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितला आहे. 5.1 मधला जो क्वेश्चन नंबर पुढचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे 1, 2 जर आपण बघितला नाही त्याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण त्यासाठी आपण एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की याच्यामध्ये भरपूर लेंदी आहेत. पुढचे प्रश्न जे आहेत ते थोडे लेंदी आहेत, तर ते बघण्यासाठी आपण पुढचा अजून एक व्हिडिओ पार्ट 1 आहे त्याप्रकारे मी पार्ट 2 पण बनवणार आहे, तर तो पण तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.